नमस्कार, मी अनुराधा सरगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. आघाडीचे उमेदवार सोडले तर सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 26 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी 25 मार्च रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आम आदमी पार्टीचे पुणे लोकसभेचे उमेदवार सुभाष वारे आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार माजी न्यायाधीश सोपानराव निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तत्पूर्वी फुलेवाड्यापासून त्यांनी पदयात्रा काढली. या पदयात्रेमध्ये मोजकेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस आघाडी सरकारमुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडाला आहे. हा उडालेला विश्वास कायम करणं हा आम आदमीचा मुख्य मुद्दा असणार आहे. या महिन्याभरात मतदारांचा जो प्रतिसाद मिळाला त्यावरून आम आदमीच लोकसभेत जाणार असल्याचं वारे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षातल्या काँग्रेस आघाडीच्या सरकारमुळे आणि अर्थातच NDA आघाडीच्या सरकारमुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडाला. गेल्या वेळेला पुणे शहरात लोकसभा मतदारसंघात केवळ 39% मतदान झालं. आम आदमी पार्टीच्या दृष्टीनं खरा मुद्दा जनतेच्या राजकारणावरचा विश्वास पुन्हा कायम करणं. भ्रष्टाचार, महागाई, शासकीय कार्यालयामधली बेपर्वाई आणि राज्यकर्त्यांची संस्थानिक वृत्ती या चारही गोष्टींच्या विरोधामध्ये देशभरातल्या जनतेत राग आहे. पुण्याच्या जनतेच्या मनातही राग आहे. हा राग मतपेटीमध्ये उतरवून दाखवण्याची किमया आम आदमी पार्टी करणार आहे. या महिन्याभरामध्ये आम्ही पुणे शहरातल्या वस्त्यांच्यामधून जो प्रतिसाद मिळाला आहे, सहकारी सोसायट्यांच्यामधून जो प्रतिसाद मिळाला आहे, IT सॉफ्टवेअर इंजिनियर्सकडून जो प्रतिसाद मिळाला आहे, रिक्षा चालक मालक यांच्याकडून जो अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, अल्पसंख्याक समाजाला त्यांचं उद्याचं भविष्य आम आदमी पार्टीमध्ये दिसायला लागले, हे जे काही अनुभवले गेल्या महिन्याभरामध्ये पुणे शहरातल्या प्रचारात, त्यातून देशभर जी बदलाची लाट आहे त्या लाटेत पुणे लोकसभा मतदारसंघातही बदल घडेल, परिवर्तन घडेल आणि पुण्यामधून एक आम आदमी 25 वर्ष समाजकारणात राहिलेला आम आदमी लोकसभेत पोहोचेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे SM जोशी, नानासाहेब गोरे, मोहन दारिया, विठ्ठलराव गाडगीळ यांची अभ्यासूक पुणेकर खासदारांची जी परंपरा होती, जी मधल्या काळात तुटली, ही परंपरा पुन्हा एकदा पुणेकर निर्माण करतील आणि लोकसभेमध्ये प्रश्न विचारणारा, मतं मांडणारा, चर्चेत भाग घेणारा, अभ्यासपूर्ण मांडणीनं धोरणांना एक वेगळं परिमाण देणारा असा उमेदवार लोकसभेत पाठवतील, याच्याबद्दल आम्हाला आता पूर्ण खात्री पटलेली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल शिरोळे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी कसबा गणपतीपासून पदयात्रा काढली. यामध्ये शिवसेना आमदार चंद्रकांत छाजेड, शिवसेनेचे शहराध्यक्ष श्याम देशपांडे, अजय भोसले, आमदार माधुरी मिसाळ, RPIचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्ष लता साठे, माजी खासदार प्रदीप रावत यांच्यासह भाजप सेनेचे नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र आमदार गिरीश बापट मात्र अनुपस्थित होते. पुण्यातून सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येऊ असा दावा अनिल शिरोळे यांनी केला आहे. मोदींना पंतप्रधान करणं हाच मुख्य मुद्दा असल्याचंही ते म्हणाले. मला असं वाटतं की आत्ता आम्ही फॉर्म भरायला आलोत, त्यावेळेला जमलेली उत्स्फूर्त जी गर्दी तुम्ही सर्वांनी पाहिली आहे. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी जनतेची इच्छा आहे. दुसऱ्या पक्षाकडे बघून काम करण्याची भारतीय जनता पक्षाची पद्धत नाही. 2012च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे शहरातल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी ठरवून संघटनात्मक कामाला सुरुवात केली आणि एक चांगलं मजबूत संघटन उभं राहिलेलं आहे. गट्टबाजी नाही आणि फक्त मोदींना पंतप्रधान करणं एवढाच हा उद्देश आहे. आणि आम्ही काम सुरू केल्यानंतर त्याबरोबर आमच्याबरोबर 1984 सालापासून आमचा जुना पक्ष आहे तो शिवसेना, आणि त्यानंतर आपल्याबरोबर महायुती झाली आणि RPI आपल्याबरोबर आले. त्यामुळे महायुतीची जी शक्ती आहे ती आत्ता आपण सर्वांनी पाहिली. आमचा विजय 1,00,000 मतांच्या फरकाने होईल. फक्त 2 वर्षाचा आपण जर विचार केला, 2012च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर आमचे किती कार्यक्रम झाले
त्यानंतरचा हिशोब जर आपण ठेवला, जर 200 कार्यक्रम झाले, एखाद्या कार्यक्रमाला मी नसतो, कधी गिरीशराव नसतात, कधी प्रदीप दादा नसतात, कधी माधुरीताई असतात, कोणी आजारी असतं, एक दिवसात कधी राजकारण संपत नसतं. हे राजकारण चालू आहे, एका मोठ्या ध्येयाने चालू आहे. आणि एक मोठ्या ध्येयाने दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणं, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणं आणि पुणे महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणणं हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं ध्येय आहे आणि ते आम्ही साकार करणारच. मी आपल्याला तेच म्हटलं की आपण जर कार्यक्रमाची आमची जर रांग बघितली तर एकाच दुसऱ्या कार्यक्रमाला कोणी गैरहजर असणं हे नैसर्गिक आहे. काही अडचण असते, काही पण असतं. मला असं वाटतं आपण त्याचा भाऊ करायचं काय कारण नाही. ते माझे नेते आहेत आणि ते बरोबर राहणार आहे. आपण प्रत्येकाला समजून घेऊन काम केलं पाहिजे. आमचा आग्रह आहे मोदी साहेबांची सभा व्हावी. आमची दुसरी जी मोठी शक्ती आहे शिवसेना, त्यांच्या नेत्यांनी सुद्धा ठरवलं आहे आणि उद्धवजींची सभा मिळावी. तरुणांसाठी आदित्य ठाकरे यावेत. 12 तारखेला रामदेव बाबांची सभा होणार आहे. मला असं वाटतं अशा प्रकारच्या अनेक नेत्यांच्या सभा पुण्यामध्ये व्हाव्यात असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल आणि आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दीपक पायगुडे यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी मनसेनेही शहर कार्यालयापासून वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी पायगुडे यांच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, आमदार शिशिर शिंदे, शिरीष पाठक, रीटा गुप्ता, शहराध्यक्ष बाळा शेडगे, अनिल शिदोरे आदींसह मनसेचे कार्यकर्ते, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण या मतदारसंघातून रेकॉर्ड मतांनी निवडून येऊ असा दावा दीपक पायगुडे यांनी केला. तर मतदारांचा चांगला प्रतिसाद असून आम्ही जिंकू असा दावा शर्मिला ठाकरे यांनी केला. खूप चांगलं वातावरण आहे. मी आताच दीपक भाऊंना बोलले की मला असं वाटतं की तुमची विजय यात्रा चालू आहे आणि प्रचाराची नाही चालू आहे. इतकी गर्दी होती, लोक खूप उत्साही होते आणि स्थानिक जनता पण आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स देत होती. सगळ्यात जास्त मतं मलाच पाडणार. पुण्यामध्ये म्हणजे सर्वात जास्त मागच्या 5 निवडणुकांमध्ये सर्वात जास्त मताने निवडून याचा रेकॉर्ड मी करणार. राजसाहेबांचा करिश्मा हाच आमचा मुद्दा आहे. नाही नाही, आम्हाला 10 उमेदवार आहेत. आमच्यासाठी 10 उमेदवार सारखे असतात. पण पुणे आणि नाशिकवर जास्ती भर असणार. नाही नाही नाही, असं नाही. मुंबईला पण आमचे 3 उमेदवार आहेत ना. आम्ही कल्याणचा आमचा चांगला चालू आहे, भिवंडीचा चांगला चालू आहे. मी आमचे 5 उमेदवार आम्ही जे पहिले टार्गेट केले त्यात हे तर आहेतच, पण आमचे बाकीच्याकडे पण आम्ही लक्ष देणार. आम्ही फक्त आमच्या पक्षाचं काम करतो, बाकी दुसऱ्या पक्षात आम्ही हात घालत नाही. हात घालत म्हणजे गडकरी येऊन भेटून गेले ना, त्यामुळे पण ते आमचे मित्र आहेत, ते आम्हाला वर्षोनवर्ष भेटतात. आता तुम्हाला निवडणूक आल्या म्हणजे दिसतात, पण गडकरी माझ्याकडे भरपूर वेळ येतात. त्यामुळे उमेदवार उशिरा झाला भाजपचा अशी पण चर्चा पुण्यात. त्याचं निराकरण तुम्ही केलं तरच बरं होईल. पण त्यांनी उमेदवार दिला नसता तर जास्त चांगलं झालं असतं ना. तेवढं ठरवू शकलं नाही का? नाही नाही, आम्ही असं काही ठरवलंच नाहीये. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की गडकरी आमच्याकडे खूप वेळा येतात, इतर ठिकाणी पण लेट दिले. तर फक्त आमच्याकडेच नाही. आता माहिती आहे भिवंडीचा पण उशिरा लागला, औरंगाबादचा त्यांचा उशिरा लागला, आत्ता ह्यांचा रक्षा खडसेची आत्ता उमेदवारी बदलली, भरपूर ठिकाणी उमेदवारी उशिरा दिली त्यांनी. दरम्यान शिरूरचे मनसेचे उमेदवार खांडे भराड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर नुकतेच शिवसेनेतून मनसेत आलेले खासदार गजानन बाबर उपस्थित होते. अपघाती अपंगत्व आल्यानंतर देखील कृत्रिम पायाच्या साहाय्याने एव्हरेस्ट शिखर पार करणाऱ्या अरुणिमा सिन्हाचा 28 मार्च रोजी लाईफ स्कूल फाउंडेशनतर्फे गौरव करण्यात येणार आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राज मुछाल यांनी ही माहिती दिली. प्रचंड इच्छाशक्ती आणि तेवढीच जिद्द हे अरुणिमा सिन्हाचं वेगळेपण आहे. अरुणिमा एक उत्तम व्हॉलीबॉलपटू आहे. मात्र काळाचे फेरे उलटले आणि अरुणिमाचं आयुष्य बदललं. 11 एप्रिल 2011 रोजी अरुणिमा नोकरीच्या मुलाखतीकरता दिल्लीहून लखनौकडे पद्मावती एक्सप्रेसनं निघाली. मात्र प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यामध्ये चोर घुसले आणि त्यांनी अरुणिमाच्या गळ्यातील साखळी चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रतिकार करायला गेलेल्या अरुणिमाला चोरट्यांनी धावत्या रेल्वेमधून खाली ढकलून दिलं. दुसऱ्या रुळावर अरुणिमा सुमारे 4 तास पडून होती. तिच्या अंगावरून या दरम्यान तब्बल 49 गाड्या धावल्या. या प्रसंगातून बचावलेल्या अरुणिमाला मात्र आपला एक पाय गमवावा लागला.
याच अरुणिमाने इच्छाशक्तीच्या जोरावर आणि आपले प्रशिक्षक बचेंद्री पाल यांच्या मार्गदर्शनाखाली एका कृत्रिम पायाने तब्बल 2 वर्षानंतर म्हणजेच 20 मे 2013 रोजी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं. कृत्रिम पायाने माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली. अशा कर्तृत्ववान अरुणिमाचा लाईफ स्कूल फाउंडेशनतर्फे 28 मार्च रोजी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी तिला आर्थिक मदतही करण्यात येणार आहे. त्यानंतर अरुणिमा सिन्हा घडलेल्या प्रसंगाविषयी आणि एव्हरेस्ट सर करण्याविषयी आपले अनुभव कथन करणार आहे. कार्यक्रमात यानंतर लाईफ स्कूल फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र गोयदानी आपल्याला व्हॉट्स युअर माउंट एव्हरेस्ट या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. नरेंद्र गोयदानी हे लाईफ स्कूल फाउंडेशनचे संस्थापक असून फाउंडेशनतर्फे सतत विविध उपक्रम राबवले जातात. प्रेरणादायी लोकांना एकत्र आणण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. 2 तासांचा हा संपूर्ण कार्यक्रम उपस्थितांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. या कार्यक्रमात शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 28 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. लाईफ स्कूल फाउंडेशनतर्फे लाईफ स्कूल सल्यूट अवॉर्ड हा कार्यक्रम 28 मार्च रोजी गणेश कला क्रीडा येथे आयोजित केलेला आहे. अरुणिमा सिन्हा या पुरस्कर्त्या आहेत. एका कृत्रिम पायाने एखादी व्यक्ती माउंट एव्हरेस्ट सर करू शकते ही प्रेरणा लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्या व्यक्तीचा सन्मान पुणेकरांच्या दृष्टिकोनातून व्हावं म्हणून लाईफ स्कूल फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच दिवशी एका सन्मानपत्राने त्याचद्वारे 1 लाख रुपये रोख रकमेने अरुणिमा सिन्हा यांचा सत्कार करण्यात येणार आहे लाईफ स्कूल फाउंडेशनतर्फे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाईफ स्कूल फाउंडेशनचे जे संस्थापक आहेत नरेंद्र गोयदानी यांचं मार्गदर्शनपर एक व्याख्यान होणार आहे आणि त्याचा विषय आहे व्हॉट इज युअर माउंट एव्हरेस्ट. अरुणिमा सिन्हाचा माउंट एव्हरेस्ट जो होता तो तिने सर केला. आपल्या आयुष्यात आपणही ॲम्बिशियस असतो. अनेक गोष्टींचे गोल्स आपल्या आयुष्यामध्ये असतात. ते आपण कसे पूर्ण करू त्या दृष्टिकोनातनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्या दिवशी तिथे होणार आहे. तर मी पुणेकरांना विनंती करतो या कार्यक्रमाचा समन्वयक म्हणून मी आपणा सर्वांना निमंत्रित करतो की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि आपल्या आयुष्यातला माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या दृष्टिकोनानं जे काही आपल्याला मार्गदर्शन मिळेल त्याचा लाभ त्या दिवशी त्यांनी तिथे घ्यावा. धन्यवाद. मी ज्योती गोसावी लाईफ स्कूल फाउंडेशन बरोबर मी मागच्या 14 वर्षापासून काम करते. लाईफ स्कूल फाउंडेशन हे गेल्या 15 वर्षापासून पुण्यात एक व्यक्तिमत्व डेव्हलपमेंट करण्याची ऑर्गनायझेशन आहे. आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकाराचे कोर्सेस कंडक्ट करतो आणि ह्याच्यातनं जे लोक निघतात त्यांना आम्ही एक फोर्स ऑफ गुडनेस असं क्रिएट करायची प्रयत्न करतो. प्रत्येक माणसात काहीतरी चांगलं असतं. ते जर का बाहेर आलं तर आपल्या देशाचा उद्धार कसा होऊ शकतो हे दाखवायसाठी आम्ही हे कोर्सेस कंडक्ट करतो. यावर्षी खूप काही पब्लिक प्रोग्राम्सच्याद्वारे आम्ही पुण्याच्या जनतेला पण जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. शाळांमध्ये, मुलांमध्ये, टीचर्समध्ये पण आपले प्रोग्राम चालू असतात. आमचे संस्थापक नरेंद्र गोयदानी गेल्या 15 वर्षापासून पुण्याच्या आणि ह्या देशाच्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत आणि कीप मूव्हिंग मूव्हमेंट हे पुण्याच्या 28 सिटीज आणि श्रीलंकामध्ये 2 सिटीजमध्ये फैललेलं आहे. तर ह्या हेतूनेच आम्ही अरुणिमा सिन्हाला 28 मार्चला बोलवलेलं आहे आणि प्रयत्न असाच असेल की पुण्याच्या जास्तीत जास्त लोकांना इन्स्पायर करून काहीतरी करायचा इन्स्पिरेशन आम्ही देऊ. थँक्यू सो मच. धनश्री हेनरी सलग 32 तास मेहंदी काढून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मृगनयनी मेहंदी आर्ट अँड क्लासेसच्या हेनरे संचालिका असून याकरता 25 मार्च रोजी वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात सकाळी 10 वाजता त्यांनी या विक्रमाकरता मेहंदी काढण्यास सुरुवात केली. यावेळी महिलांनी तसेच महाविद्यालयीन तरुणींनी उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्या. मेहंदी रेखाटन ही एक कला आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीचे 16 शृंगार सांगितले आहेत. हातावर सुबक मेहंदी रेखाटणे हाही त्यातलाच एक शृंगार आहे. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला या मेहंदीचे आकर्षण असतं. ती कमी वेळात मात्र तितकीच सुबक काढण्याची कला हेनरे यांना अवगत आहे. त्यामुळे त्या अभिजित धोत्रे आणि रूपन नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विक्रम करण्यास सज्ज झाले आहेत. हा उपक्रम महाराष्ट्रात दुसऱ्यांदा तर देशात तिसऱ्यांदा घेण्यात येत आहे. पुण्यात मात्र प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमाकरता धनश्री हेंद्रे यांना जनवार्ता न्यूजकडून शुभेच्छा. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुण्याचे प्रश्न सोडवण्याची काँग्रेसची राजकीय इच्छाशक्ती नसल्याची टीका महायुतीचे भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिरोळे बोलत होते. पुण्याच्या प्रश्नावर वेळोवेळी भाजपने आंदोलनं केली. चर्चेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे वेळ मागितली, पण त्यांना वेळ नाही. PMPL, BRT, मेट्रोचे केवळ स्वप्न दाखवले जात आहे. पुण्यात BRT मेट्रो प्रकल्प येण्यास विरोध नाही, पण त्यामधील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. पुण्यातून खासदार होण्याची संधी पक्षाने मला दिली. माझी मुख्य लढत विश्वजित कदम यांच्याशी होणार आहे. मनसेचे आकर्षण कमी झाले आहे, तर आपने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. नरेंद्र मोदी यांची सभा, प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यातच झाली आहे. त्यामुळे प्रचाराला उशीर झाला असे म्हणता येणार नाही, असं शिरोळे यांनी सांगितलं. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मुकाटे, भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, रिपाईचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, भाजपचे निवडणूक प्रमुख माजी खासदार प्रदीप रावत, नगरसेविका मेधा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. केवळ व्यक्तीचा विचार न होता समूहाचा विचार होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक भाई वैद्य यांनी व्यक्त केले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा समाज प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि अक्षरमानव चळवळीचे संस्थापक राजन खान यांना देण्यात आला. त्याप्रसंगी वैद्य बोलत होते. हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी दिलावर सईद, हुसेन जमादार, तमन्ना शेख इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी वैद्य म्हणाले, सध्या भांडवलशाहीची गरज आहे. चळवळीपुढे स्पष्ट उद्दिष्ट नसेल तर योग्य दिशेने चळवळ पुढे जात नाही. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना राजन खान म्हणाले, पृथ्वीवरील सर्व माणसे शहाणी होण्यासाठी किमान 1,00,000 वर्षे जावी लागतील. कारण चार्वाकापासून गौतम बुद्ध, महात्मा फुलेंपर्यंतचे विचार आजही समाजात रुजले नाहीत. केवळ त्यांच्या विचारांची आठवण काढली जाते, ते आचरणात आणले जात नाहीत. आपण खूप औपचारिक आणि ढोंगी जगात राहतो.
माणसांनी एकमेकांशी पारदर्शकपणे वर्तन केले पाहिजे. जातीय अस्मितेपेक्षा मानवी अस्मिता महत्त्वाची मानली पाहिजे असे चित्र सर्वत्र निर्माण झाल्यास केवळ 100 वर्षात जातीयवाद नाहीसा होऊ शकतो. यावेळी त्यांनी साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार आपल्या आडनावामुळे आपल्याला मिळाले नसल्याचंही सांगितलं. तर आजपर्यंत केवळ साहित्यासाठी पुरस्कार मिळाले, परंतु आजचा पुरस्कार कार्याला आणि व्यक्तीला मिळाला असल्यानं विशेष आनंद होत असल्याचं खान यांनी नमूद केलं. भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमधील इतिहासाचे विकृतीकरण थांबवणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉक्टर राजा दीक्षित यांनी व्यक्त केले. पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रेसीतर्फे आयोजित राज्य अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रामध्ये डॉक्टर दीक्षित बोलत होते. SM जोशी स्मारकाच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर पुष्पा भावे, पत्रकार जतीन देसाई आदी उपस्थित होते. इतिहासाच्या विकृतीकरणामुळे भारत आणि पाकिस्तानमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंधांमध्ये निर्माण झालेला गुंता आणि तो सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी डॉक्टर दीक्षित यांनी यावेळी भाष्य केले. महापुरुषांच्या अपहरणाच्या आणि इतिहासाच्या विकृतीकरणाच्या काळामध्ये इतिहास लेखन अवघड होत चाललं आहे. दोन्ही देशांमधील जमातवादी इतिहास लेखनामुळे कायमच एकमेकांच्या विरोधी भूमिका समाजामध्ये प्रसारित झाल्या. त्यातूनच आलेल्या संकुचितपणामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये एकमेकांविरोधी भूमिका प्रबळ होत गेल्याचं दीक्षित यांनी नमूद केलं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D Farm, B Farm और M Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.